पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 91, डिझेल 94 पैशांनी महागलं। 5 दिवसात दुसरी दरवाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। राज्यभरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा, दुचाकी चालकांच्या पेट्रोल पंपावर रांगा, तर गावखेड्यात डिझेलसाठी कॅनसह शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। कोल्हापुरातही पेट्रोल डिझेलचा तुटवडा। कोल्हापूरमध्ये दुचाकींना 200 आणि 4 चाकींना केवळ 500 रुपयांचं पेट्रोल विक्री सुरू। काही पेट्रोल पंप बंद असल्यानं वाहनधारकांचे प्रचंड हाल। दुधाच्या दरवाढीनंतर आता पावाच्या दरामध्ये सुद्धा वाढ। पावाच्या प्रतिलादीत 5 रुपयांची वाढ। वडापाव आणि इतर पावांच्या पदार्थांवर याचा परिणाम होणार। ब्राऊन ब्रेडच्या किमतीतही 45 रुपयांवरून 50 रुपयांवर। शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल। 43 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मोटेगावकरची पेपर फुटीवर तीव्र भूमिका। पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकरनं न्यायालयामध्ये दाखल केली होती याचिका। मनीषा मांढरेनं प्रश्न फोडताना बाळगली होती खबरदारी। मांढरेला सगळे प्रश्न होते तोंडपाठ। विद्यार्थ्यांना प्रश्न सांगताना स्मरणशक्तीचा उपयोग, तपास यंत्रणेकडून आणखी पुराव्याचा शोध सुरू। नाशिकमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी मोठा खुलासा। आरोपी शुभम खैरनारच्या हातात 27 एप्रिललाच पडला पेपर। 15 ते 20 लाखात परराज्यासह परराज्यात पेपर विकल्याचा संशय। अशोक खरातला घेऊन नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खरातला पीएमएलए न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। भक्तांच्या नावे अनेक बनावट अकाउंट काढून फसवणुकीचा आरोप, ईडी घेणार खरातचा ताबा। मोटेगावकरला अटक झाल्यानंतर पुण्याच्या डेक्कन भागातील आरसीसी क्लासेस बंद। पुण्यात 3 वर्षांपूर्वी सुरू होते हे क्लासेस। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट। राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहानंतर भेटीला महत्त्व, दोघांमध्ये काही काळ चर्चा। प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतिकार। सूत्रांची माहिती, प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सकारात्मक बैठक झाल्याची माहिती। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। महामंडळ विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होणार। जागा वाटपासंदर्भात नेमका काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष असणार। पुणे जिल्हा परिषदेची 5 बँक खाती गोठवली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड थकवल्यानं ही कारवाई। 1084 कोटींच्या थकबाकीमुळे जिल्हा परिषद अडचणीत। राज्यात पुन्हा उष्णतेची लाट, अतितीव्र पुढचे 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। अकोला, अमरावती आणि वर्ध्यात सर्वाधिक 46 अंश तापमान। अनेक जिल्ह्यात पारा 40 अंशांच्या पार। केरळमधील महिलांना 15 जूनपासून बसमधून मोफत प्रवास। शपथविधीच्या नंतर जी बैठक झाली, पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत केरळ सरकारची घोषणा, तर आशा सेविकांच्या मानधनात 3000 रुपयांची वाढ। Thank you.